नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे रोहन किशोर. आज आपण जोगेश्वरी पूर्वेला सर्वोदय नगर या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता विजय क्लासेस आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे चिम्या वडापाव. माझ्या मागे गर्दी तुम्ही पाहू शकता, पुष्कळ गर्दी आहे. मुंबईच्या आजच्या धावपळीच्या दुनियेत सकाळचा नाश्ता बनवणं प्रत्येकाला पॉसिबल नसतो. तर या ठिकाणी बरेच सारे नाश्त्याचे पदार्थ पाहायला मिळतात. चला तर आपण एक एक पदार्थ पाहूया. नमस्कार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपल्याकडे एक्झॅक्टली नाश्ता काय काय मिळतो सकाळचा? आपल्याकडे बघा, सकाळचा पहिला वडापाव आपल्याकडे खूप फेमस आहे इकडचा. ओके. तर वडापाव भेटतो, मेंदूवडा भेटतो, डाळवडा भेटतो ओके आणि इडली भेटते. ओके इडली भेटते आणि मिसळ भेटते आपल्याकडे. ओके सांबार तसंच गरम असतो आपल्याकडचा. ओके आणि बघायला गेलात तर आपल्याकडे मॉर्निंगचे पोहे वगैरे पण भेटतात. ओके. जशी ऑर्डर असेल तसं आम्ही क्वांटिटी घेतो. आपली कंपन्यांना पण ऑर्डर जाते. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल आपल्याकडे तर ऑर्डर पण देऊ शकतो. आपल्या दुकानाचं नाव चिम्या वडापाव सेंटर आहे आणि ह्या धंद्याला 40 वर्ष झाले आहेत. आणि हा धंदा आमच्या वडिलांनी चालू केलेला, पण तेव्हा ते फक्त वडापावच विकायचे. पण आता आपण म्हणजे आमच्या पुढच्या पिढीने सर्व गोष्टी करायला घेतल्या. त्यात भरपूर साऱ्या प्लेट्स आहेत आणि त्याच्यात करून बघू शकता तुम्ही वडे पण निघतात. तर आपण आता चव घेऊया. इकडची चव कशी? मिसळ पाव मागवलाय मी. मस्त पहिला लिंबू पिळतोय मी आणि आतमध्ये बघा फरसांचं वगैरे स्टफिंग केलेलं आहे चांगलं. आणि सोबतच याच्यामध्ये ना वडापावची जी भाजी असते ना बटाट्याची, ती पण ऍड केलेली आहे. फक्त मी असं पहिले एक टेस्ट करून बघतो कशी टेस्ट आहे ती. टेस्ट मध्ये तर खूप सुंदरच आहे. सोबतच जो तडका आहे जरा तडका पण जबरदस्त लागलेला आहे याच्यामध्ये. तर पावावर पण टेस्ट करतोय मी. टेस्ट एक नंबर आहे. आणि सोबतच जी चटणी जी आहे सफेद ती पण खोबऱ्याची, ती पण मस्त आहे. तर आता आपण आलो संध्याकाळचा नाश्ता या ठिकाणी पाहायला. बरेच सारे या ठिकाणी पदार्थ पाहायला मिळतात तुम्हाला. तर आपण आता एक एक पदार्थ पाहूया आणि शेवटी आपण चाकून सुद्धा बघणार पदार्थ कशी इकडची चव आहे ती. आता आपण घरी आलेलो आहे. आपल्या इकडे वहिनी उभे आहेत आणि आपल्या इकडे आई काम करते खाली. आपले ऑलमोस्ट पदार्थ अर्धे इकडे निघतात, अर्धे गाडीवर निघतात. आमचा हा धंदा वडिलांपासून चालू झालेला आहे आणि हा धंदा पुढेही आम्ही पूर्ण परिवार पुढे कॅरी ऑन करतो. आता आपल्याकडे काय काय पदार्थ भेटतात त्याची मी मेनू दाखवतो तुम्हाला. पहिला आहे गरम वडापाव, चायनीज भजी, कोथिंबीर वडी, पालक भजी, कांदा भजी, बटाटा भजी, मिरची वडा, मूग भजी आणि ब्रेड पकोडा नाहीतर कटलेट. ताई आपलं नाव? माझं नाव तुलसी. ओके. आणि काय खाता काय तुम्ही एक्झॅक्टली? मी मूग भाजी खाते. ओके. कशी चव कशी इकडची? क्रंची आहे एकदम आणि छान असतात इथे. आम्ही ओके. खूप वेळापासूनच खातो. अरे वा, टेस्ट चांगली आहे. हो हो, तुम्ही पण येऊन एकदा टेस्ट करून तरी बघा. ओके. ऐका ना दादा, आपलं नाव? माझं नाव सनी चव्हाण. ओके. आणि आपण इकडून तरी पण कधीपासून घेऊन होता इथून? तर झाले आम्हाला भरपूर टाइम, म्हणजे 1-2 वर्ष झाली असतात. ओके. आणि एक्झॅक्टली काय इथून काय काय घेऊन होता? वडापाव वगैरे काय? वडापाव, भजीपाव वगैरे, आणि भजी चव वगैरे कशी? घेऊन जातो. चव छान आहे, खूप छान आहे. चांगली आहे ना चव? म्हणूनच आम्ही येतो नेहमी. ओके ओके, थँक्यू. कशी आहे चव मग? चांगली आहे. चांगली आहे ना चव? काका आपलं नाव? बाबू बाळकृष्ण कोकटे. ओके. आणि इकडे तुम्ही किती वर्षापासून येता खायला? ते 10-15 वर्ष झाले. आणि इकडची चव कशी आहे? एकदम बेस्ट आहे. चव चांगली आहे? हो, चांगली आहे एकदम. प्रत्येकाने इकडे यायला पाहिजे की नाही? हो, हे सर्वांनी यायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि आपला मराठी माणसाचा धंदा आहे, तो चांगला चालला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. बरोबर बरोबर. बरोबर आहे. तर तुम्ही हा पूर्णपणे मेनू कार्ड पाहू शकता. प्रत्येक पदार्थाची काय काय रेट आहे ना पूर्णपणे दिसत असेल तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता खूप गरम गरम वडापाव, एकदम वाफ येते, एकदम एकदम टेस्ट पण बघायला कशी टेस्ट आहे याची. टेस्ट तर एक नंबर आहे. आतमधला जो बटाटा आहे तो चांगल्या रीतीने शिजलेला आहे. एकदम गरम गरम आहे, एकदम तडका लागला आता. आणि माझ्या मागे पण मला पुष्कळ गर्दी आहे. कंटिन्यू या ठिकाणी येत राहतात लोक. तर नक्की तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करा.